नमस्कार मंडळी. स्वामी कृपया चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार 12 राशींचे सखोल आणि अचूक राशी भविष्य. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या राशी भविष्य चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सर्व 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य जाणून घेणार आहोत. पैसा, करिअर, संभाव्य धोके आणि नशिबाची साथ याबद्दल माहिती मिळणार आहे. कोणत्या राशींना आर्थिक लाभ होईल आणि कोणाला सावध राहावे लागेल ते पाहूया. आजच्या दिवसातील शुभ घटना आणि महत्त्वाचे संकेतही जाणून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या राशी भविष्याला. मेष. या दिवशी मेष राशीच्या लोकांनी आर्थिक बाबतीत थोडे सावध आणि नियोजनबद्ध राहणे गरजेचे आहे. पैसा मिळवण्यासाठी नवीन संधी दिसू शकतात, पण लगेच निर्णय घेण्यापेक्षा त्याचा फायदा तोटा समजून घ्या. व्यवसाय किंवा कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. शत्रू किंवा विरोध करणारे लोक तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतील, पण शांत राहिल्यास त्यांच्यावर मात करू शकाल. धोका असा की राग, घाई किंवा भावनेच्या भरात घेतलेले निर्णय नुकसान करू शकतात. नशिबाची साथ मिळेल, पण यशासाठी स्वतःचा प्रयत्न आणि संयम महत्त्वाचा राहील. वृषभ. वृषभ राशीसाठी हा दिवस आर्थिक स्थिरता वाढवण्याचा संकेत देणारा ठरू शकतो. पैशाशी संबंधित जुने प्रश्न हळूहळू सुटण्याची शक्यता आहे. कामात सातत्य ठेवल्यास फायदा मिळू शकतो, मात्र कोणावरही अंधविश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नका. काही लोक तुमच्या शांत स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे शत्रूंच्या हालचालींकडे दुर्लक्ष करू नका. धोके टाळण्यासाठी कागदपत्रे आणि व्यवहार नीट तपासणे गरजेचे आहे. नशिबाची साथ मिळेल, पण घाईपेक्षा संयम तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. मिथुन. मिथुन राशीसाठी हा दिवस नवीन विचार, नवीन संपर्क आणि नवीन संधी घेऊन येऊ शकतो. पैशाच्या बाबतीत अचानक फायदा होण्याची शक्यता असली तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तुमच्या बोलण्याच्या कौशल्यामुळे कामात प्रगती होईल, पण जास्त स्पष्ट बोलल्यामुळे काही लोक नाराज होऊ शकतात. शत्रू तुमच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. धोका असा की चुकीची माहिती किंवा चुकीचा सल्ला नुकसान देऊ शकतो. नशीब तुमच्या बाजूने राहील, विशेषतः बुद्धी आणि योग्य निर्णयांमुळे फायदा होईल. कर्क. कर्क राशीसाठी आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा होण्याचा काळ दिसतो. कष्ट आणि योग्य नियोजनामुळे पैशाची बाजू मजबूत होऊ शकते. कुटुंब किंवा जवळच्या व्यक्तींसाठी खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बचतीकडे लक्ष द्या. शत्रू किंवा विरोधक तुमच्या भावनिक स्वभावाचा फायदा घेऊ शकतात, म्हणून प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. धोका असा की मनातील चिंता किंवा भावना निर्णयावर परिणाम करू शकतात. नशिबाची साथ मिळेल आणि योग्य वेळी योग्य व्यक्तींची मदत मिळू शकते. सिंह. सिंह राशीसाठी हा दिवस आत्मविश्वास आणि प्रगतीचा राहू शकतो. पैसा कमवण्याच्या नवीन संधी मिळू शकतात. विशेषतः नेतृत्व, व्यवसाय किंवा जबाबदारीच्या कामात फायदा होऊ शकतो, मात्र मोठे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे चांगले आहे. तुमच्या यशामुळे काही लोक मत्सर करू शकतात, त्यामुळे तुमच्या योजना सर्वांसमोर उघड करू नका. धोका असा की अति आत्मविश्वासामुळे छोट्या चुका मोठ्या होऊ शकतात. नशिबाची साथ मिळेल. मेहनत आणि योग्य दिशा ठेवली तर चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. कन्या. कन्या राशीच्या लोकांसाठी हा दिवस विचार, नियोजन आणि सावधपणाचा राहू शकतो. पैशांच्या बाबतीत तुमची शिस्त आणि मेहनत तुम्हाला फायदा देऊ शकते. अडकलेले आर्थिक व्यवहार हळूहळू मार्गी लागू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमची जबाबदारी वाढू शकते, पण त्यातून भविष्यात चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे.
शत्रू तुमच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे तुमचे काम पूर्णपणे तपासून करा आणि कोणाशीही अनावश्यक वाद टाळा. धोका असा की जास्त विचार करून संधी गमावू नका. नशीब तुमच्या बाजूने राहू शकते, पण यशासाठी संयम, मेहनत आणि योग्य वेळेचा उपयोग करावा लागेल. तूळ राशीसाठी आर्थिक बाबतीत संतुलन राखणे खूप महत्त्वाचे राहील. पैसा येण्याचे नवीन मार्ग दिसू शकतात, पण त्याच वेळी अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. व्यवसाय किंवा भागीदारीत व्यवहार करताना प्रत्येक गोष्ट स्पष्ट ठेवा. तुमचा स्वभाव लोकांना आकर्षित करेल, पण काही लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. शत्रू थेट विरोध करण्याऐवजी शांतपणे अडथळे निर्माण करू शकतात, त्यामुळे सावध राहा. धोका असा की भावनिक निर्णय आर्थिक नुकसान करू शकतात. नशीब साथ देईल. विशेषतः योग्य व्यक्तींशी संपर्क वाढवल्यास फायदा होऊ शकतो. वृश्चिक राशीसाठी हा दिवस शक्ती, आत्मविश्वास आणि सावधपणाचा आहे. आर्थिक बाबतीत मोठा निर्णय घेण्याची इच्छा होऊ शकते, पण पूर्ण माहिती घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. जुने प्रश्न किंवा अडकलेले पैसे सुटण्याची शक्यता आहे. शत्रू तुमच्या प्रगतीकडे लक्ष ठेवू शकतात, त्यामुळे तुमच्या योजना गुप्त ठेवणे फायदेशीर ठरेल. धोका असा की राग, हट्ट किंवा संशयामुळे जवळच्या नात्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. नशीब मदत करेल, पण शांत मनाने घेतलेले निर्णयच तुम्हाला पुढे घेऊन जातील. धनु राशीसाठी हा दिवस नवीन संधीचा संकेत देणारा आहे. पैशांच्या बाबतीत नवीन काम, नवीन संपर्क किंवा नवीन कल्पनांमधून फायदा मिळू शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि मोठे ध्येय ठेवण्याची प्रेरणा मिळेल. मात्र जास्त उत्साहात आर्थिक जोखीम घेणे टाळा. शत्रू तुमच्या मोठ्या विचारांवर टीका करू शकतात, पण त्याकडे लक्ष न देता स्वतःच्या मार्गावर राहा. धोका असा की घाईघाईने घेतलेले निर्णय नुकसान करू शकतात. नशिबाची साथ मिळेल. विशेषतः मेहनत आणि सकारात्मक विचार ठेवल्यास प्रगतीचे मार्ग खुले होतील. मकर राशीसाठी मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ आहे. पैशांच्या बाबतीत स्थिरता वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. कामातील जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यातून तुमची ओळख आणि फायदा दोन्ही वाढू शकतात. शत्रू तुमच्या प्रगतीला अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकतात, पण तुमचा संयम आणि चिकाटी त्यांना उत्तर देईल. धोका असा की कामाचा ताण आणि चिंता वाढल्यामुळे निर्णय क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. नशीब तुमच्या मेहनतीला साथ देईल आणि हळूहळू परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. कुंभ राशीसाठी बदल आणि नवीन विचारांचा दिवस आहे. पैशांच्या बाबतीत वेगळ्या मार्गाने कमाई करण्याची कल्पना येऊ शकते. नवीन तंत्रज्ञान, नवीन काम किंवा नवीन संपर्क फायदेशीर ठरू शकतात. मात्र कोणतीही योजना सुरू करण्यापूर्वी नीट विचार करा. शत्रू तुमच्या वेगळ्या विचारांवर टीका करू शकतात, पण तुमची क्षमता वेळेनुसार दिसून येईल. धोका असा की निष्काळजीपणा किंवा अर्धवट माहितीमुळे नुकसान होऊ शकते. नशिबाची साथ मिळेल, पण योग्य संधी ओळखून त्यावर मेहनत करणे गरजेचे आहे. मीन राशीसाठी हा दिवस भावना आणि व्यवहार यामध्ये संतुलन ठेवण्याचा आहे. पैशांच्या बाबतीत फायदा मिळण्याची शक्यता आहे, पण बचत आणि योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. तुमच्या कल्पना आणि सर्जनशीलतेमुळे नवीन संधी मिळू शकतात. काही लोक तुमच्या शांत आणि मदतीच्या स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे मर्यादा ठेवा. धोका असा की भावनेच्या भरात घेतलेले निर्णय अडचणीत आणू शकतात. नशीब तुमची साथ देईल. विशेषतः योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास प्रगती आणि समाधान मिळू शकते.